वात्सल्य वृद्धाश्रम नाशिक या ठिकाणी 15 ऑगस्टचे औचित्य साधत आजी आजोबांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी वृद्धाश्रमाचे देणगीदार मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्याचप्रमाणे वात्सल्य हे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत असल्याने या दिवशी आजी आजोबांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो। प्रमुख मान्यवर म्हणून श्री श्याम लोंढे, श्रीयुत अमित कुलकर्णी, सौ लता दिनकर पाटील, सौ ज्योती कटाळे, स्वामीनारायण मंदिराचे महंत स्वामी दिव्यनयन महाराज, श्री निलेश गुरनानी, महानुभाव पंथाचे श्री मराठे बाबा, नगरसेविका हर्षदा गायकर, डॉक्टर प्रियंका पाटील, पूजा गवळे, डॉक्टर देविदास सोमवंशी आणि इतर देखील मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांचा सत्कार करून त्यांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी विशेष बाब म्हणजे नाशिकमधील प्रसिद्ध गायक, सूत्रसंचालक संतोष फसाटे आणि त्यांची सर्व टीम यांनी या ठिकाणी सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न करत आजी आजोबांना भरपूर आनंद दिला। आजी आजोबांना काही देणगीदारांनी यथायोग्य नाश्ता, भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमासाठी कीर व रोचवानी परिवार, विवेक परदेशी, चिमण साधवानी यांचे विशेष सहकार्य लाभले। संस्थेचे अध्यक्ष सतीश सोनार सर, योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण स्टाफ यांनी यावेळी मेहनत घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। बघूया खास रिपोर्ट। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। खरं तर आज 78वा स्वातंत्र्य दिन आणि या निमित्ताने संपूर्ण देशभर हा सोहळा संपन्न होतोय। आज देखील आपण वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी देखील आज विविध मान्यवर भेट देणार आहेत। नवे या ठिकाणी काही सेलिब्रेशन देखील होणार आहे आणि या सगळ्यांचा आनंद ते घेणार आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी अजून देखील सुरू आहे। काही मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी ते देखील त्याचा आनंद घेत आपली मनोगत देखील व्यक्त करणार आहेत। सो आपण एन्जॉय करूयात, आपण देखील त्यामध्ये सहभागी होऊयात। जादूगर का जादू हाथों का कमाल है, करते वक्त कैसे सबका ये सवाल है। जादूगर का खरं तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या निमित्ताने सर्वत्र आपल्याला जल्लोष बघायला मिळतोय, सेलिब्रेशन होतंय। आज देखील वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये सेलिब्रेशन आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला धमाल आपल्याला करायला मिळणार आहे। परंतु हे करत असताना काही लोकांचं योगदान असं असतं की बाबा त्यांच्या सहकार्यामुळे शिवाय किंवा त्यांच्या योगदानाशिवाय हे शक्य होत नाही। आणि आज आपल्यासोबत संतोष फसाटे सर, खरं तर आज त्यांचा जो काही म्युझिकल ग्रुप आहे नेहमीच या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होत असतो, नाशकात त्यांचा कार्यक्रम होत असतो आणि सर्वांनाच ते त्यांच्या सूत्रसंचालनातून असेल, त्यांच्या गाण्यातनं असेल, गायकीतनं असेल, मंत्रमुग्ध करून श्रोत्यांना जर बघायला गेलं तर समाधान प्राप्त करून देत असतात। आपल्यासोबत आहे आज, त्यांनाच विचारूया सर, आज इथे कार्यक्रम होतोय, या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायला मिळतोय, काय सांगाल? नमस्कार। खरं तर आजचा हा कार्यक्रम आम्ही मला असं वाटतं की 10वा कार्यक्रम असेल आणि वात्सल्य वृद्धाश्रम जे आज आजीबाबांना जे सगळे आज 50, 60, 70, 80च्या पुढे आहेत, सन्माननीय संस्थापक सतीश सोनार हे सगळे चालवतात आणि एक फार मोठी ताळ्याची कसरत आहे आणि एक जे म्हणतात की धर्तीवरती ईश्वराचं रूप असलं काय असतं, तर माझ्या दृष्टिकोनातून सतीश सोनार ते आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही वर्षातून 2 कार्यक्रम, एक 15 ऑगस्ट आणि एक अजून जेव्हा त्यांना असं वाटेल की एक कार्यक्रम जेव्हा तर आम्ही गीत संगीत या ठिकाणी घेत असतो। आमचं म्हणजे या ठिकाणी फक्त उद्देश असतो की त्या आजीबाबांच्या चेहऱ्यावर 3 तास एक हास्य खेळावं, एक त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद खेळावा, मागील आपल्या अतीतमध्ये आपल्या भूतकाळात काय घडलं याच्याकडे दुर्लक्षित होऊन आजीबाबांना एक वेगळा संदेश या ठिकाणी जावा आणि त्यांनी त्या जीवनाचा काहीतरी एक सुंदरसा आनंद घ्यावा
ही एक भावना असते. आणि त्या 3 तासाच्या कार्यक्रमामधून पुढे येणारे 3 महिने त्याचं माइंड एक अतिशय फ्रेश होतं. आमचा अनुभव आहे, कारण जे फीडबॅक सतीश सरांकडे येतात त्या फीडबॅकमधून. आणि समाजामध्ये मला असं वाटतं की 80% लोक खूप चांगले असतात, 20% लोक खराब असतात. ते 80% लोक या वृद्धाश्रमाला मदत करत असतात. आणि या माध्यमातून त्या लोकांशी आम्ही जोडले गेलो, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच सर, खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आपल्याला त्या सगळ्या गाण्यांचा आनंद घ्यायचा आहे. नवे आजी आजोबांना देखील धमाल करायची आहे. तोपर्यंत आपण वेट अँड वॉच. परंतु नक्कीच संतोष पसाटे सर आणि संपूर्ण टीम आहे म्हटल्यानंतर धमाल तरी होणार. थँक्यू सो मच. आम्ही नेहमी आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसंघ बाळासाहेब ठाकरे यांना बघत आलोय. आणि त्यांचं एक वाक्य असतं की तुम्ही 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. कारण सर माझ्याकडे आल्याच्या नंतर मी त्यांना काही उदाहरणं दिले होते की हे सगळं घडून आणण्यासाठी आपल्याला राजकारण लोकांची मदत घ्यावीच लागते. परमिशन असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्या मी ते बोलणार नाही. परंतु सर माझ्याकडनं जी अगदी मदत होईल तुम्हाला, आणि मी तर म्हणते की आम्ही देण्यासाठी आहोत, तुम्ही आमच्याकडनं घ्या. आणि आजचे जे आपले सीएम आहेत, आमचं सीएम साहेबांचं वाक्य आहे. आणि मला इथे आवर्जून सांगायचं वाटते की आता जे सीएम आहे हा शेवटच्या माणसाचा विचार करणारा माणूस आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला जी काही मदत लागेल ती तुम्ही निश्चित एवढ्या 2-3 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यात आपण ती पूर्ण करायचा प्रयत्न करूया. त्याही पुढे आता सध्या तुम्ही बघताय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे. ज्या योजनेमध्ये इथल्या सगळ्या महिला बसत असतील त्यांना आपण बसूया. कारण 30 तारखे ही आपली शेवटची तारीख आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कालपासून महिलांच्या अकाउंटला पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. आणि राहिला किती पैसे मिळतो हा विषय नाहीये. 1500 रुपये आपल्याला महाराष्ट्र सरकार देत आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन समाजात स्त्रीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझ्याकडे 4 पैसे आहे, मी ते माझ्या स्वतःसाठी खर्चू शकते, ही भावना प्रकट करण्यासाठी हा सीएम साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. मी एक छोटंसं उदाहरण देते. आज माझ्या घरामध्ये जी मेड आहे, जी कामासाठी येते, ती मला सकाळी फोन करून म्हणते काही अकाउंटला पैसे आले, त्याच्यामध्ये माझ्या मुलांची व्हॅनचे पैसे होतील, मुलांची ट्युशनचे पैसे होतील, मी काय आता बाकीचे कामं करत नाही. 600 रुपयासाठी झगडणाऱ्या त्या महिला आज एवढा मोठा त्यांना आधार मिळतोय. तर माझी नक्कीच माझ्या ऑफिसमध्ये ही सगळी डॉक्युमेंट्स आपण सबमिट करतोय. इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे त्या बल्कमध्ये ऑफलाईन द्या, मी ती ऑनलाईन करण्याची जबाबदारी माझी. आणि निश्चित 65 वर्षाच्या ज्या महिला असतील त्यांना जी आपण सरकारची योजना आहे ती आपण लागू करण्याचा प्रयत्न करूया. 30 तारीख ही आपली शेवटची तारीख असणार आहे. आणखी अशा बऱ्याच सरकारच्या योजना आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. मी त्या सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचून माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी निश्चित करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा तुम्ही मला इथे बोलवलं, मला अंग गाठायचं, मला ही संधी दिली काम करण्याची. निश्चित सर, या ठिकाणी आता आपण आलात, पहिल्यांदा आला असेल मे बी, परंतु या ठिकाणी वेगवेगळे मान्यवर येत असतात, आश्रमाला व्हिजिट करत असतात. आपण देखील हा कार्यक्रम एन्जॉय करायला कसं वाटतं? सर्वप्रथम मी आपले सोनार साहेबांनी तर त्यांची टीम आहे त्यांनी आभार मानतो. त्यांनी इतका असा अप्रतिम इतका असं वृद्धाश्रम हा इथं चालू केलेला आहे आणि सर्वांची ते सेवा करत आहेत. तिथे आपले बरेचसे नागरिक आहेत, म्हणजे आपले पितृतुल्य, मातृतुल्य आणि पितृतुल्य अशी जे व्यक्तिमत्व आहे त्यांची ते अखंड सेवा करत आहे. आणि मला योगायोग आज माझं खरं भाग्य, आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मला इथं येण्याचं भाग्य लाभलं. तर मला खरंच खूप आनंद होतो. म्हणजे आपण असं सांगतो का आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशी पुस्तकं वाचतो, परंतु पुस्तकं वाचण्यापेक्षा ज्या माणसांना आयुष्यातला अनुभव असतो, दांडगा अनुभव असतो, जे तुल्य वाचतात, जे काही वरिष्ठ असतात, सिनियर असतात, त्यांचे अनुभव घेऊन आपण जीवनामध्ये काहीतरी करण्याचा योग आपल्याला येतो आणि त्याच्याकडून खरंच आपण काहीतरी शिकतो.
तर मला खरोखरच अतिशय आनंद झालेला आहे. आणि याच्यापुढे मी प्रत्येक जेव्हा माझं म्हणजे मला आता माझं भाग्य जेव्हा तुम्ही जेव्हा बोलवाल त्यावेळी मी नक्कीच 100% इथे उपस्थित येणार. आणि माझ्या लायक काही असेल समजा या वृद्धाश्रमासाठी तर ते सुद्धा मी काहीतरी माझ्या नशिबात असेल तर ते सुद्धा मी इथे करणार, त्यांना मदत करणार. खूप आनंद झाला मला येऊन. सर्वांचे धन्यवाद. ज्यांनी मला आमंत्रित केलं त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. वात्सल्यमध्ये विविध मान्यवर आलेले आहेत आणि एवढंच नव्हे तर जे पहिल्यांदा आलेत त्यांना देखील या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला. या आजी आजोबांसोबत त्यांनी वेळ घालवला. मॅम, आपण देखील या ठिकाणी आलात. खरं तर आपण म्हणजे दुसऱ्या देशात वास्तव्यास आहात, परंतु या ठिकाणी नेहमी जाणं असतं. पहिल्यांदा आलात, कसा वाटतं तुम्हाला इथला अनुभव? नमस्कार, मी शीतल मोहिते बोलतोय. तर मला खूप छान वाटलं इथे आल्यानंतर. 3 तास कसे गेले ते कळालंच नाही. आणि हा प्रोग्राम म्हणजे माझ्यासाठी ब्लेसिंग्स होते आजी आजोबांचे. आणि खूप छान वाटलं. मी ते शब्दात नाही सांगू शकते. नक्कीच. पण तुम्ही आता जसं सरांनी मागाशी पण उल्लेख केला की तुम्ही आता उद्या जातायत किंवा इथनं काय इथनं ही शेदोरी घेऊन जाणार? हो, खूप छान आठवणी घेऊन जाणार. आणि मी कॅप्चर केले आहे ते आजी आजोबांचे जे स्माईल आहे ते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि एक लहान बाळासारखे ते सर्व खूप एन्जॉय करत होते. आणि ते बघून तर खूपच छान वाटलं की कोणत्याही आनंदाला किंवा सेलिब्रेशनला कोणतंही एज नसावं. थँक्यू सो मच. खरं तर आमची अशी विनंती असेल की तुम्ही ज्यावेळेस पूर्ण इकडे या तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि आजी आजोबांसमोर जसं आज वेळ घालवला त्या पद्धतीने वेळ घालवा. थँक्यू. प्रियांका पाटील, मी दादांची डॉक्टर आहे. मी पहिले पण इथे येऊन गेली आहे आणि आम्ही खूप मजा केली होती आजी बाबांसोबत. मला खूप सारे चेहरे ओळखीचे आहेत. आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे. 15 ऑगस्ट आहे आणि सगळ्या आजी बाबांचा वाढदिवस पण आहे. सर, आज सगळ्यांनी जर बघायला गेलं तर तुमच्या सगळ्या गाण्यांचा आनंद घेतला आणि तुम्हाला वारंवार या ठिकाणी यायला मिळतं, सेवा द्यायला मिळते. कसा वाटला आजचा अनुभव? अतिशय खरोखरच म्हणजे मनाला एक ऊर्जा देणारा होता. कारण आम्ही या प्रोग्रामला नेहमी हजर असतो. यांना नेहमी या वृद्धांना नेहमी आम्ही ऊर्जा देण्याचं काम करीत असतो. त्याचं एक मानसिक समाधान आम्हाला वेगळं मिळतं. आणि त्याचबरोबर कधीही गरज लागली, सोनार सरांनी जर आम्हाला मेसेज वगैरे टाकला का अशी आम्हाला गरज आहे, त्या गरजेची पूर्तता आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. फक्त गाणेच नाही तर इतर 2 गोष्टीसाठी सुद्धा आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. एक आमचं रिलेशन चांगलं तयार झालेलं आहे. परंतु गाण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांचं, या वृद्धांचं, या आधाराश्रमामध्ये असणाऱ्या माता भगिनींचं, परत आमच्या वडील समान पिता समान लोकांचं आम्ही मनाचं जे सॅडमध्ये गेलेले असतील त्यांना आम्ही एक पुनर्जीवन देण्यासाठी, एक आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांचा प्रयत्न करीत असतो. थँक्यू सो मच. जसंच प्रत्येक मान्यवर या ठिकाणी आलेला आजी आजोबांसमोर त्यांनी वेळ घालवलेला आहे मनापासून आणि सगळ्या त्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या भावना व्यक्त करतात. आपल्यासोबत डॉक्टर प्रियंका पाटील मॅडम आहे. खरं तर यापूर्वी देखील त्या येऊन गेलेल्या आहेत. आज देखील त्यांनी संपूर्ण वेळ घालवला. मॅडम, कसं वाटलं आणि काय आजचा अनुभव? आजचा कार्यक्रम हा खूपच छान होता आणि मी खरंच आभारी आहे की मला तुम्ही बोलवलं. आणि आजीबाबांनी इतकं एन्जॉय केलं. मला खरंच ॲक्च्युली माझ्या आजीबाबांची आठवण आली त्यांना बघून की त्यांनी ज्या कार्यक्रमात ते वाहून गेले आणि जे डान्स परफॉर्मन्सेस होते, जे सिंगिंग तुम्ही ठेवलेलं होतं, मला टाईम कसा गेला हे कळलंच नाही. आणि ॲक्च्युली आजचा पूर्ण दिवस इथंच गेला. पण आम्हाला संपता पण असं वाटत होतं की अजून काहीतरी यावं, अजून काहीतरी व्हावं. त्यामुळे मी खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझी इच्छा आहे की तुम्हाला नेहमी इथं बोलतो. थँक्यू सो मच. घेऊ का? आज आश्रमामध्ये आल्यानंतर खरं तर सगळे आजी आजोबांनी खूप धमाल केली. वाढदिवस देखील साजरा झाला आणि विविध मान्यवर या ठिकाणी येतात. आपण देखील हजेरी लावली. खरं तर अशा ठिकाणी येणं खूप गरजेचं असतं. वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो. काय वाटलं तुम्हाला या ठिकाणी? इथे मी नेहमीच येत असते. हा काही माझा पहिला टाइम नाही आहे. आम्ही आजोबा आजींना आमच्या स्कूलमध्ये पण नेहमीच कुठलाही कार्यक्रम असला तर घेऊन जात असतो. आजचा दिवस बघितला तर खूप व्यस्त असतो, पण इथे आल्याशिवाय मला वाटतं ज्यांना सवय झाली आहे आजोबा आजींकडे येण्याची तर कोणालाही राहवत नाही. खूप छान वाटतं. म्हणजे देशासोबत हे कार्य करण्याची पण संधी आपल्याला मिळते ना, तेव्हा खूप छान वाटतं. आणि सतीश सरांबद्दल पण थोडं बोलायला पाहिजे. कारण खरंच ते जे काम करताय आता, म्हणजे कुठल्याही आई वडिलांना 1-2 मुलांनाही संगोपन करणं म्हटलं तर खूप अवघड असतं. तर ते आजोबा आजीचे जे बेड रिडन आहेत त्यांचं पण ते बघताय, त्यांचं पण खूप कौतुक करायला हवं मला असं वाटतं. आणि खूप छान वाटतं इथे. आपण काय सांगा? या आश्रमामध्ये यायचं खूप आनंद होतो. आजी आजोबांना बघून आम्हाला पण खूप आनंद होतो.
आणि आम्हाला वाटतं त्यांना काहीतरी थोडीफार मदत केली पाहिजे. सर्वेच करतात तसं आपण बी केली पाहिजे, आपण बी लक्ष दिलं पाहिजे. सर तर सर करतात सत्ती सर, पण आपण बी सर्वांनी केली तर खूप आनंद होतो त्याच्यामध्ये. थोडासा हातभार लावणं गरजेचं आहे. नक्कीच. अर्चना मॅम, तुम्ही देखील आज खूप छान पद्धतीने गायलात आणि जे म्हणतो की ओरिजिनल असतात, परंतु ते पुढे जाणवलं नाही. तुम्ही सगळे कलाकार हे सगळं गात असताना तुमचा अनुभव काय सांगाल, कसं वाटलं तुम्हाला? वृद्धाश्रम हे नाव म्हटलं की असं वाटतं की खूप काही दुःख आणि सगळं काही हे सगळ्या व्याप्ती असून पण आज आजीबाबांच्या डोळ्यांमध्ये जो आनंद गीत ऐकताना अनुभवला ते पारणं फिरलं माझ्या डोळ्याचं खरं. आणि इतका आनंदाचा क्षण जेव्हा ती ट्रॉफी ही हातात आली आजीबाबांच्या वात्सल्य वृद्धाश्रमाची, ही लाईफ टाईम एक माझ्यासाठी आठवण राहणार आणि हा क्षण मी कायम मनात जपून ठेवला. इतका छान आनंद. आज आम्ही आनंद त्यांना द्यायला आलो, पण त्यांच्या डोळ्यातला आनंद बघून आम्ही आनंदी झालो. ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. त्यासाठी या वात्सल्याला थँक्यू. नाशिक चाळीस ग्रुप, शैलेश चाळीस ग्रुप आमचं एक मोठं ग्रुप आहे. त्याच्यात आम्ही सगळे सोशल वर्क होतो. आणि असं पैसे देऊन जे आपल्याला आईबाप देतात ना, आपण आईबापाची कदर करत नाही. आईबाप राहिले तर आपण धक्का मारून हाकलून देतो घराच्या बाहेर, पण आईबापाची कदर काय? आईबाप जेव्हा राहतात तर आपण कदर करत नाही. आईबाप नसले तेव्हा आपण आईबापाची कदर करतो. जय जय जय. शीतल चव्हाण मॅडम, आपण देखील या ठिकाणी कायम येत राहतात, परंतु आजचा दिवस हा जरा वेगळा होता. या निमित्ताने सर्व लोक एकत्र आले, सगळे भेटले. तुम्ही देखील हा कार्यक्रम एन्जॉय केला, कसं वाटलं? खूप छान वाटलं कार्यक्रम. आणि याच्या आधी पण आलेली, पण आज खूप वेगळं होतं. सगळे गायक छान छान होते, सिंगर होते छान, आमचे अँकर पण खूप सुंदर होते. या सगळ्यांमुळे कार्यक्रम खूप छान रंगला. सगळ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर खूप छान हसू वाटलं. हा बघण्यासाठी त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आज वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी सगळ्यांनीच खूप धमाल केलेली आहे आणि मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. खरं तर पूजा गवळे मॅडम या देखील या ठिकाणी आल्यात. तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला पण आजी आजोबांना बघून समाधान लागतं आणि आम्ही पण आमच्या आणि अभिनंदन देतो सर्वांना. येस येस, थँक्यू. काही मान्यवर आपल्यासोबत आहे वात्सल्यमध्ये आल्यानंतर त्यांना जो काही अनुभव आला किंवा या ठिकाणी आजी आजोबांच्या आनंदामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना काय वाटतं विचारूया. मॅम, काय सांगाल आपण? नमस्कार, माझं नाव डॉक्टर अर्चना बागुल आहे आणि मी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज आम्ही जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकतर्फे किराणा घेऊन आलो आहे. आज आम्हाला सतीश सरांनी आजी आजोबांचा बर्थडेला सामूहिक जो बर्थडेचा कार्यक्रम आहे त्याला आमंत्रित केला आहे. तर आम्ही सर्व आलो आहे. आज आम्हाला खूप अप्रतिम असा आनंद झाला आहे आणि असे प्रोग्राम नेहमी होत राहावे अशी मी सतीश सरांना विनंती करते. धन्यवाद. मी सुरेखा उदय चव्हाण, जायंट्स वेलफेअर ग्रुपचे मी युनिट डायरेक्टर आहे. सतीश सरांसोबत आम्ही दरवर्षी म्हणजे इथे येऊन आम्ही यांना भेट देतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला आपल्या जुन्या पिढीत आल्यासारखा आनंद होतो. जे आपली सगळ्याची संस्कृतीची जे पायामुळे ह्या लोकांमध्ये असतात, पण परिस्थितीवर मात करून आपण वस्तुस्थितीत कसं जगायचं इथून एक आपल्याला उमेद मिळते. आणि सतीश सरांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की ते एवढं सगळ्यांना अगदी आपल्या भावनिक दृष्टिकोनातून सांभाळतात. आणि अजून एक गोष्ट बोलायची म्हणजे सतीश सरांच्या मिसेस मला मी इथं आज बघितलं. आजकाल एक संदेश द्यावासा वाटतोय की सुनेला एक सासू सासरे सुद्धा जड होतात, पण सतीश सरांच्या मिसेस मी नेहमी बघत असते इथं आले की एवढं सगळ्यांना आजी आजोबांना अगदी आपल्या मम्मी पप्पांसारखं सासू सासऱ्यासारखं सांभाळतात. तर खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे ही. आणि असं सगळ्या महिलांमध्ये जर एक प्रेरणा निर्माण झाली तर मला वाटतं ही वृद्धाश्रमाची गरजच पडणार नाही. नमस्कार, मीनाक्षी पाटील. सतीश सोनार सर आणि त्यांचे मिसेस यांचं जे कार्य आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. तुमच्या जायंट्स परिवारातर्फे आम्हाला जो खारीचा वाटा द्यायची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते. थँक्यू.
केली पाहिजे. आपण आपलं अभियान चालू केले संपूर्ण भारतभर आपलं अभियान चालू आहे. भारत श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुभाऊंच्या चरणी त्रिवार वंदन. मग आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रीटमेंट मार्गातून अनेक सामाजिक उपक्रम आपण संपन्न करतो. त्या उपक्रमाबरोबर या बाल संस्कार विभागाच्या माध्यमातून वृद्धाश्रममुक्त भारत आपण करण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीचं जागोजागी जाऊन मार्गदर्शन करणं आणि लहान मुलांना लहानपासूनच मातृदेव भव पितृदेव भव हे संस्कार जे व्हायला पाहिजे ते या बाल संस्कार विभागामधून आपले सतत चालू असतात. त्याचबरोबर अनेक वेळा ज्या वेळेस शक्य होईल त्याच्या वेळेस या वृद्धांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, त्याचबरोबर अशा काही प्रसंगाच्या वेळेस त्यांना प्रसादाचं नियोजन आपण या स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून नेहमी आम्ही करत राहतो. धन्यवाद. श्री स्वामी. काही मान्यवर आपल्यासोबत आहे की जे आज त्यांनी आश्रमात भेट दिलेली आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगता सर. 15 ऑगस्ट हा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आलात. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून मला एकच मनावर वाटतं की एवढ्या मोठ्या जे पब्लिक समोर आणि या ठिकाणी येणारे जे रसिक जे आहे आणि ज्याप्रमाणे त्या आजोबांचा डान्स बघितलं मी अक्षरशः प्रत्यक्षात किती छान वाटलं. आणि आनंद कशात घ्यायचा आणि आनंद कुठून घ्यायचा हे जर समजवायचं असेल तर मला वाटतं एकदा वास्तव्याला नक्कीच भेट द्यावी. आणि खरंच त्या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रमांनी सादर केला आहे. आणि तो कार्यक्रम आम्हाला जो बघितलं आणि त्यांच्यातली जी ऊर्जा जी बघितली ती ऊर्जा बघून आजच्या पिढीने आणि बरंचसं काही शिकण्यासारखं आहे असं वाटतं. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करून ना त्यांना कुठल्या गोळी आणि औषधीची काही जरूरत नाही असं मला वाटतं. अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वरचेवर घ्यावात अशी माझी विनंती आहे. 15 ऑगस्ट निमित्त सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर वात्सल्यामध्ये आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. तर नाच गाणे तर सगळे तरुण मंडळी करते, पण आज आजी आजोबांना नाचताना पाहून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप अप्रतिम होता. आणि हे फक्त साफल्य या वृद्धाश्रमाने त्यांना मिळवून दिले. कोणी काही कोणाचं नसताना सुद्धा आज त्यांना सगळं मिळालेलं आहे. हे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही खरंच हिरवू शकत नाही. आणि खूप छान वाटतं इथे येऊन. आणि असं वाटतं 365 दिवसापासून एक दिवस तरी या आश्रमाला नक्की द्यावं असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने इथे यावं आणि आपलं मनोगत करावं. धन्यवाद. थँक्यू. आज जवळपास सर्वच मान्यवरांनी ठिकाणी हजेरी लावली आणि संपूर्ण वेळ त्यांनी आजी आजोबांसाठी दिला. नाशिकमध्ये 2 नावं, एक तर श्याम लोंढे सर आणि दुसरं म्हणजे अमित कुलकर्णी सर आपल्यासोबत आहे. त्यांनी देखील आज पुरे वेळ घालवला. वहिनी देखील आलेल्या आहेत. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन आणि सगळा जो आनंद तुम्ही सहभागी झालात? मला वाटतं की स्वतःसाठी सगळेच जगतात नाही का. दुसऱ्यांसाठी जगणं हा खरा आनंद आहे. आणि तो आनंद आज आम्ही वात्सल्य आनंद आश्रम हे नवीन शब्द जो आज सापडलाय. वृद्धाश्रम तर सगळेच असतात. आनंद आश्रम आज बघून आलो. तर आम्ही दोघंही सहपरिवार आलो होतो आणि त्याचा आनंद मला वाटतं तो शब्दात व्यतीत करणं फार अवघड आहे. कारण हीच खरी गंमत आहे की दुसऱ्यांसाठी जगणं आणि त्यांचा आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे वात्सल्याचं कार्य असंच चालू राहू हीच आमची सदिच्छा आणि शुभेच्छा. पुन्हा आजी आजोबा आई बाबा यांच्यामध्ये रमलो आणि पुन्हा आईबाबांच्या आठवणीत गेलो. त्याबद्दल खूप धन्यवाद सतीशजी आणि त्यांची टीम. त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. खरं तर दोघे जण चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतात. मी अमितजींना विचारतो, सर आपण एखादा चित्रपट जेव्हा बनत असतो ते कॅरेक्टर्स आपण जे काही निवडत असतो ती कलाकृती फक्त दिसण्यापुरती असते, परंतु व्यक्तिगत जे पर्सनल आयुष्य असतं प्रॅक्टिकली ते फार वेगळं असतं. आणि या ठिकाणी तुम्ही आलात, कसं अनुभव तुम्ही याकडे कसं बघता? आम्ही वात्सल्यातलं वास्तव बघितलं. जीवन जगताना आम्ही तर फक्त कलेच्या क्षेत्रात जगतो, त्यामुळे बहुतांशी सगळं कृत्रिम असतं. आम्ही हे सगळ्या गोष्टी अनुभवल्याय, पण ते सिनेमात चित्रित करताना आमच्या कुठल्या तरी सिनेमात आम्ही वृद्धाश्रम पाहिलाय, अनाथाश्रम पाहिलाय,
पण आज प्रत्यक्षात हे बघितलं आणि सगळ्या व्याख्या खोट्या ठरल्या आणि एक नवीन व्याख्या कळाली, आनंदाश्रम. आम्ही आनंद घेतला, आमच्या आयुष्यातले काही चांगले क्षण इथे व्यतीत करायला मिळाले, याचा आनंद आहे. मी सोनार सर आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि आम्ही सदैव पाठीशी उभे आहोत असा एक श्याम आणि माझ्या वतीने शब्दही देतो. त्यांनी सांगावं आणि आम्ही ते करावं. नक्कीच. खरं तर तुम्ही दोघंही त्या कलेच्या स्तरावर काम करतात, म्हणून माझी देखील आमच्या वृत्तवाहिनीच्या वतीने एक विनंती असेल की एखादी डॉक्युमेंटरी, एखादा माहितीपट आपण जरूर करावा की जेणेकरून अजून लोकांपर्यंत वात्सल्याचं कार्य आणि वात्सल्य हा आनंद आश्रम पोहोचावा. खरंय. दोघांच्या तर्फे शब्द देतो की याच्यात डॉक्युमेंटरी असं म्हणता नाही येणार, पण आपण एक छान छोटीशी फिल्म आपण हे करूया की लोकांपर्यंत कार्य जाईल आणि ज्यांना खरी गरज आहे ते इथपर्यंत येतील. अशाच प्रकारे एक माहितीपट म्हणा किंवा छोटंसं